गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, सगळ्यात आधी काल काय झाले ते आपण पाहूयात. तर काल जर आपण पाहिलं तर काल आपली वीकली एक्सपायरी होती निफ्टीची. तर त्यामध्ये मार्केट स्वतःच्याच वेटमुळे काल पडलेलं होतं. ओके, ऑलमोस्ट 120 पॉईंटच्या आसपास डाऊन मार्केट बंद झालं होतं. आता मार्केटमध्ये ॲझम्पशन होतं की आज ट्रेड डील होईल, उद्या होईल, परवा होईल, परंतु ट्रेड डील होण्याचं काही नाव घेत नाही. आणि काल ज्याप्रमाणे अपडेट्स आलेत त्याप्रमाणे इंडियाचं एक डेलिगेशन येत्या 1-2 दिवसामध्ये US ला जाणार आहे. म्हणजे अजून 2-3 दिवस तरी कुठल्याही प्रकारच्या ट्रेड डीलचं आपण काय म्हणतो की अनाऊन्समेंट होण्याची पॉसिबिलिटी नाही आहे. त्यानंतर तिथे गेल्यावरती मग ते डील करतील, काही राहिलेल्या गोष्टी असतील ते बोलून मग काय असेल ते फायनलाइज होईल. ओके, म्हणजे साधारण नेक्स्ट वीकमध्ये जर डेलिगेशन जाऊन त्यांनी सक्सेसफुली जर डील केली तर होऊ शकते. त्यामुळे ती गोष्ट थोडीशी बाजूला पडली आहे आणि अर्निंग्ज ही गोष्ट आता फोकसमध्ये आली आहे. कारण काल रात्री TCSचा रिझल्ट आलेला आहे आफ्टर मार्केट आणि TCSचा रिझल्ट जो आहे तर तो एकदम मिक्स आलेला आहे. म्हणजे प्रॉफिट इन्क्रीज झालेला आहे इयर ऑन इयर, मंथ ऑन मंथ, परंतु रेव्हेन्यू घसरलेला आहे आणि गायडन्स त्यांनी जे दिलेलं आहे तर ते जरा थोडंसं डिसअपॉइंटिंग आहे. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर काल रात्री US मार्केटमध्ये आपले जे ITचे ADRs आहेत तर त्याच्यामध्ये एक मोठा ॲक्सिडेंट आपल्याला पाहायला मिळाला आहे. इन्फोसिसचा ADR जर आपण पाहिला तर तो ऑलमोस्ट 5% डाऊन आहे. त्यानंतर विप्रोचा ADR पाहिला तर तो 4% डाऊन आहे. मग याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता की आज ITमध्ये कोणत्या प्रकारचे ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. तर आपण जर US मार्केट जर पाहिलं काल रात्री तर US मार्केट मार्जिनली ग्रीनमध्ये क्लोज करण्यामध्ये सक्सेसफुल झालं आहे. परंतु ट्रम्पने जे काही ब्राझीलवरती 50% टॅरिफ्स लावले तर त्याच्यावरती ब्राझीलचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी सांगितलं की आम्हीसुद्धा तुमच्यावरती टॅरिफ लावू वगैरे वगैरे. म्हणजे जे चायना आणि USमध्ये तणातणी झाली होती तशाच प्रकारची सिच्युएशन आता ब्राझील आणि USमध्ये होताना दिसते. त्यामुळे USचे जे फ्युचर्स आहेत तर ते थोडेसे आपण काय म्हणतो फ्लॅट ट्रेड करतात. ग्लोबल मोमेंटम जर पाहिलं तर फार काही पॉझिटिव्ह नाही आहे किंवा फार काही निगेटिव्हसुद्धा नाही आहे. त्यामुळे ग्लोबलकडनं फार काही अपेक्षा आपण ठेवू शकत नाही. परंतु जो TCSचा रिझल्ट आलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की त्यांनी जे गायडन्स घटवलेलं आहे, गायडन्समध्ये जे पुअर गायडन्स आपण म्हणू शकतो तर ती गोष्ट मार्केटला आवडणार नाही आहे एवढं मात्र नक्की. त्यामुळे आज IT स्टॉक्समध्ये बिलकुल हात लावण्याचा प्रयत्न करू नका. मग इन्फोसिस असेल, विप्रो असेल, TCS असेल, कुठलीही कंपनी आज तुम्हाला चांगलं काम करताना पाहायला मिळणार नाही. परंतु त्याच्या अगेन्स्ट बँकिंग स्टॉक मात्र जरा बऱ्यापैकी परफॉर्म करू शकतात आणि मार्केटला सपोर्ट करू शकतात अशी एक शक्यता आहे. आता आज कुठलं सेक्टर समोर येते मार्केटला होल्ड करण्यासाठी ते पाहणं जास्त गरजेचं आहे. कालचा जर FIS DIचा डेटा जर आपण पाहिला तर असं वाटत होतं ज्या पद्धतीने मार्केट पडलं होतं त्या पद्धतीने FISनं सेलिंग केलं असेल, परंतु तसं बिलकुल नव्हतं. FISनं 200 कोटींचं बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 600 कोटींचं बाईंग केलेलं आहे. म्हणजे नेट टू नेट 800 करोडची फिगर जी आहे तर ती बाईंगमध्ये आहे आणि सेलिंगमध्ये काहीच नाही. तरी असं असतानाही मार्केट पडलेलं आहे. म्हणजेच काय की आपण म्हणू शकतो की ऑप्शन मॅनिप्युलेशनमुळे हे झालेलं आहे. आता हा TCSचा ॲक्सिडेंट पाहता, इन्फोसिसचा ॲक्सिडेंट पाहता गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 100 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. पण खूप जास्ती हायली पॉसिबिलिटी आहे की तिथनं बाईंग होईल. कारण केवळ इन्फोसिस आणि IT स्टॉक्स जे आहेत तर त्यांच्यामध्ये ॲक्सिडेंट आपल्याला पाहायला मिळण्याची पॉसिबिलिटी आहे आणि त्याच्यामध्ये इन्फोसिस आणि TCS या दोनच कंपन्यांचं निफ्टीमध्ये वेटेज जास्त आहे आणि बँक निफ्टीमध्ये तसंही नाही आहे. त्यामुळे बाकीचे स्टॉक्स जे आहेत तर ते मार्जिनली मार्केटला सपोर्ट करण्याची पॉसिबिलिटी आहे. त्याच्यामध्ये मग रिलायन्स आहे, त्यानंतर बाकी बँकिंग स्टॉक्स आहेत, कारण ते नेहमी अपोजिट काम करतात. तर या सगळ्या गोष्टी आता पाहणं जास्त गरजेचं आहे की आज कोण समोर येत आहे. ओके, त्यामुळे ते मार्केट सुरू झाल्यावरतीच आपल्या लक्षामध्ये येईल. परंतु इंडेक्स मॅनेज करण्याचा प्रयत्न हा नक्कीच केला जाईल. कारण अर्निंग्ज जे आहेत तर ते ITचे जरी थोडे खराब येत असले तरी जे लोकल कन्झम्पशन कंपनीज आहेत, त्यानंतर जे काही गव्हर्नमेंट PSUs आहेत तर ते एवढे इझिली सरेंडर करणार नाहीत हे लक्षात असू द्या.
जर समजा त्यांचेही असेच रिझल्ट जर खराब यायला लागले तर मग मात्र ते सरेंडर करतील नक्कीच. परंतु जोपर्यंत बँकिंग सेक्टरमधला एखाद्या लीडिंग बँकचा जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत बँकिंग स्टॉक देखील सरेंडर करणार नाही आहेत, हे लक्षात असू द्या. त्यामुळे आज देखील मार्केट जिथे ओपन होतं आहे तो ऑलमोस्ट सपोर्टच आहे. ओके, तर ॲक्च्युअल कुठे मार्केट ओपन होतं ते पाहणं जास्त गरजेचं आहे. कारण जरी गिफ्ट निफ्टी 100 पॉईंटचं जरी गॅप डाऊन दाखवत असलं तरी मेजरली फक्त IT स्टॉक जे आहे तर तेच गॅप डाऊन मोठे ओपन होतील, म्हणजे TCS असेल, इन्फोसिस असेल, विप्रो असेल. परंतु बाकीचे स्टॉक्स कुठे ओपन होत आहेत त्याला जास्त महत्त्व राहणार आहे. आता जर आपण कालचा जर हे पाहिला ऑप्शनचा पूर्ण गेम जर पाहिला तर ऑप्शन फ्रंटनं जर आपण पाहिलं आता तर कॉल रायटिंग प्रचंड झालेलं आहे आणि जे FIs आणि जे प्रोप्रायटरी ट्रेडर्स आहेत तर ते बुलिश आहेत, सॉरी बेरिश आहेत मार्केटवरती आणि सुपर बेरिश आहेत. म्हणजे त्यांनी कॉल रायटिंग प्रचंड करून ठेवलं आहे. आणि जे रिटेल ट्रेडर्स आहेत तर ते कॉल बाय करून बसलेले आहेत, ते सुपर बुलिश आहेत. त्यामुळे मार्केटला एवढ्या इझिली वर जाऊ देणार नाहीत, प्रीमियम खाण्याचं काम होणार हे लक्षात असू द्या. आणि ज्या अर्थी FIs DIs कॅशमध्ये बाईंग करत आहेत त्या अर्थी ते मार्केट एवढ्या इझिली खालीसुद्धा जाऊ देणार नाहीत. म्हणजेच काय की रिटेल ट्रेडर्सला फसवण्याचं काम किंवा अडकवण्याचं काम इथे केलं जाऊ शकतं नक्कीच. ओके, म्हणजेच काय की जेव्हा ते मार्केटवरती बेरिश आहेत आणि कॅशमध्ये बाईंग करत आहेत याचा अर्थ ते मार्केट एका रेंजमध्ये ठेवण्याची हायली पॉसिबिलिटी आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे पाहूयात की आता काय घडतंय ते. परंतु आज आहे शुक्रवार आणि मंदी करणारे सुद्धा एवढे कॉन्फिडेंटली जाणार नाहीत, कारण शनिवार रविवारमध्ये ट्रम्पनं जर एखादं चांगलं स्टेटमेंट केलं तर सोमवारी एखादा गॅपअपही होऊ शकतो. त्यामुळे मंदी करणारे आणि आपण काय म्हणतो की बुलिश असणारे मार्केटवरती कुणीच आज खूप जास्त पोझिशन कॅरी करून जाणार नाही. ओके, त्यामुळे जे हेजवाले असतील तेच पोझिशन कॅरी करतील. त्यामुळे फार काही मार्केटमध्ये मोठं काही घडेल जोपर्यंत क्लॅरिटी येत नाही आयडर ट्रेड डीलवरती किंवा मग आपण जसं म्हणतो की जे अर्निंग्स आहेत तर त्यांच्यावरती जोपर्यंत क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत फार काही मार्केटकडनं आपण एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे. आता जर आपण रेजिस्टन्स पाहिला तर 25,600 ते 700च्या दरम्यान स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि डाऊन साईडला जर सपोर्ट पाहिला तर 25,300च्या आसपास आपल्याला एक चांगला सपोर्ट सापडतो. जोपर्यंत क्लोजिंग बेसिसवरती 25,300 ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये बेरिश होण्याचं काही कारण नाही. आणि बेरिश इन द सेन्स आपण काय म्हणू शकतो की खाली भरपूर सपोर्ट्स आहेत. 25,300 जरी ब्रेक केला तरी 25,000 आहे, त्यानंतर 24,800 आहे, भरपूर आहेत. तर हीच बाईंग ऑपॉर्च्युनिटी असते, हे लक्षात ठेवा. जे स्टॉक्स तुम्हाला स्वस्तामध्ये मिळतील, चांगले फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक्स, तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला, ट्रेड करायला बिलकुल हरकत नाही. कारण जेव्हा एखाद दिवस असा येईल की मार्केटमध्ये ट्रेड डीलची घोषणा होईल किंवा मग एखाद्या कंपनीचा, मोठ्या कंपनीचा रिझल्ट चांगला येईल, त्या दिवशी मार्केट गॅपअप ओपन होणार आणि वर निघून जाणार आणि इझिली ते जो रेजिस्टन्स आहे तो ब्रेक करणार. मग अशा वेळेस आपल्याला मार्केट सापडत नाही आणि आपल्या हातातही येत नाही. त्यामुळे हीच वेळ असते की जेव्हा आपण काय म्हणतो कॉन्शियस, म्हणजे जेव्हा इतर लोक विकत असतात तेव्हाच घेऊन ठेवायचे असतात शेअर्स आणि जेव्हा इतर लोक बाय करत असतात तेव्हा त्यांना सप्लाय करायचा असतो. जनरली जे मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स असतात ते अशाच पद्धतीने काम करतात मित्रांनो. तर मग मित्रांनो, होप सो हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.